चळवळ एका स्त्रियांच्या आरोग्यमुक्त आयुष्याची आणि त्यालाच आम्ही नाव दिलंय नीमा वुमन्स फोरमची आरोग्ययुक्ता चळवळ, एक पाऊल कॅन्सर मुक्त ठाण्यासाठी. मधुरा मॅडम, ही संकल्पना कशी सुचली आहे तुम्हाला आणि सुरुवात कुठे झाली? नीमा वुमन फोरमच्या आम्ही तिघी जणी, आमच्या सेक्रेटरी डॉक्टर अर्चना तायडे, आमच्या ट्रेझरर डॉक्टर रेश्मा सावंत आणि मी डॉक्टर मधुरा कुलकर्णी, आम्ही जेव्हा असा विचार केला की आज भारताचा नंबर कॅन्सरच्या बाबतीत ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरमध्ये पहिल्या 5 येऊ पाहतोय, तेव्हा का नाही आपण नीमा वुमन फोरम तर्फे काही एखादं काम करायचं. आणि मग त्यासाठी सुरू झाली ती वाटचाल. त्यामध्ये मॅमोग्राफी शिबिर, पॅप्समियर शिबिर, आरोग्य सांगण्यासाठी टिप्स देण्याची वेगवेगळी आम्ही छोटे छोटे असे कॉन्फरन्सेस भरवले. आणि त्याचबरोबर आता आम्ही मॅमोग्राफीचं तिसरं एक हे करतोय 4 सप्टेंबर रोजी. हे तर बरोबर आहे मॅडम, पण आता आपण याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणार? खरंच आहे, म्हणजे एवढा मोठा उद्देश घेऊन जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा सिद्धीकडे जाणारा प्रवास हा नेहमी एकजुटीने आणि एकत्रित मार्गाने असतो. त्यामध्ये आपण 3 फेजेसवर हा एक कार्यक्रम राबवण्याचं ठरवलंय. नीमा वुमन्स फोरम तर्फे सध्या ठाणे विभागाकडनं आपण 3000 स्त्रियांपर्यंत पोहोचणार आहोत. आणि या वर्षभरामध्ये म्हणजे हा समजा आजची हरतालिका ठरवली तर पुढच्या हरतालिकेपर्यंत आपण 3000 स्त्रियांना भेटणार आहोत आणि त्यांच्यासाठी तपासणी करणं ही पहिली लेवल झाली. दुसरी लेवल म्हणजे वेगवेगळ्या म्युनिसिपल हॉस्पिटल्समध्ये बरेच वेळा स्त्रियांना योग्य ती माहिती मिळत नाही किंवा पुढची चिकित्सा घेण्यासाठी कदाचित त्यांना पैशांचा प्रॉब्लेम असतो, तर त्यावेळेला वेगवेगळ्या एनजीओजना भेटून ती काही सोय करता आली तर. आणि तिसरं अतिशय महत्वाचं म्हणजे की जेनेटिक काउन्सिलिंग, म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या लग्नाच्या आधीच, बाळ होण्याच्या आधीच आपण काही तपासण्या किंवा काही काउन्सिलिंग करणार आहोत की ज्यांच्या घराण्यामध्ये कॅन्सरचा इतिहास आहे. म्हणजे हा आयुर्वेदाचा अतिशय महत्वाचा भाग आहे की प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग आणि क्लिन्झिंग. आणि सर्वात महत्वाचं इंटिग्रेटेड अप्रोच असल्यामुळे जसं तुमच्या रक्तपेढीत आपण हे करतो थॅलेसेमिया डिटेक्शनची टेस्ट करतो, तसंच आपण ज्यांच्या घराण्यात कॅन्सर आहे तसं काही जेनेटिक इंजिनिअरिंग होऊ शकतं का की पुढच्या स्त्री भ्रूणाचं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो. असं एक 3rd फेजमध्ये खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. पण सुरुवात आपण 4 सप्टेंबरला आरोग्ययुक्ता या एका कॅन्सर स्तनांच्या तपासणीसाठी मॅमोग्राफी शिबिर लावून करणार आहोत घंटाळी देवळात 4 सप्टेंबर. म्हणजे थोडक्यात कॅन्सर पासून मुक्ती आजच्या हरतालिकेचा संकल्प आहे. चला तर मग भेटूया 4 सप्टेंबरला घंटाळी मैदान ठाणे इथे. आणि जोड्यात हात.